नमस्कार मंडळी. जेवणाचं ताट पाहूनच भूक वाढावी, जेवण असं असावं की त्याची चव जिभेवर रेंगाळत राहावी. तर आज आपण अशीच रेसिपी करणार आहोत. त्यासाठी इथे मी थोडीफार तयारी करून घेतलेली दाखवली आहे स्क्रीनवरती. आज रविवार आहे तर आज संडे स्पेशल रेसिपी झालीच पाहिजे म्हणलं, तर तुम्ही सुद्धा करणार ना मग ही रेसिपी ट्राय. एकदा करूनच पहा, खूप छान रेसिपी आहे. मी त्याच्यासोबत बटर नान पण बनवणार आहे. खूप वेळेस आपल्याला वाटतं की आपल्याला हॉटेलसारखं जमणार नाही, पण एकदा नक्की ट्राय करा ही शाही पनीर रेसिपी. चला रेसिपी पाहूया. तर इथे मी सर्वप्रथम कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेले आहे. त्यामध्ये आपल्याला आता 2 तमालपत्र टाकून घ्यायचं, 1 इंच दालचिनीचा तुकडा, त्याचबरोबर 4 लवंग टाकून घ्यायचे आहेत. या थोडं परतलं गेलं की आपल्याला लगेचच यामध्ये जिरे टाकायचे. जिरे थोडेसे फुलल्यानंतर मी इथे 3 हिरव्या वेलची टाकलेल्या आहेत. तुम्ही 1 मसाला वेलची टाकली तरी चालेल. यांना थोडंसं परतवून घेऊया, म्हणजे मसाल्यांचा फ्लेवर तेलामध्ये उतरेल. आता इथे पुढे मी 2 सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत, लाल सुक्या मिरच्या. नंतर 1 इंच आल्याचा तुकडा. हे थोडंसं परतलं की लगेचच त्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत. यांना चांगलं परतून घेऊन मी 2 कमी तिखट हिरवी मिरची घातलेली आहे. आता या मसाल्यांना आपण थोडा वेळ परतवून घेऊया. नंतर त्यामध्ये मी 12 ते 15 काजू पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. आता याला छान असं परतवून घेऊ थोडा वेळ. नंतर आपल्याला इथे या स्टेजला कांदा ॲड करायचा आहे. मी मध्यम आकाराचे 2 कांदे घेतले होते. कांदे हे लहान आकाराचे असावेत आणि टमाटर हे मोठ्या आकाराचे असायला हवे, जर सेम प्रमाणात घेत असेल तर. आणि हे आपल्याला छान परतवून घेऊया कांदा थोडासा मऊ होईपर्यंत. नंतर आपल्याला इथे आता 2 मोठ्या आकाराचे टमाटर जे कट करून घेतलेले होते ते ॲड करून घ्यायचे आहेत. टमाटर टाकून आता आपल्याला याला थोडंसं परतवून घेऊया. आणि थोडं टमाटर सॉफ्ट होण्यासाठी यामध्ये थोडंसं मीठ ॲड करूया. नंतर पण आपण मीठ टाकणार आहोत. आता हे सर्व मिश्रण आपण थोड्या वेळ भाजून याला 5 ते 7 मिनिटांची एक वाफ काढून घेऊ. तोपर्यंत इकडे मी पनीर कट करून घेणार आहे. इथे मी मीडियम आकाराचे क्यूब साईजमध्ये पनीर कट करून घेतलेले. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मोठे सुद्धा क्यूब ठेवू शकता किंवा त्रिकोण सुद्धा यांना कट करून घेऊ शकता, कसंही चालेल. आता इकडे मी दुधाची साई, त्यामध्ये थोडंसं दूध टाकून चांगलं फेटून घेतलेलं आहे. क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे तिचं. तोपर्यंत इकडे आपले कांदा, टमाटर, खडे मसाले चांगले भाजून झालेत. यांना आता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सर लावून घ्यायचं. हे मिश्रण थंड करून मिक्सर जारमध्ये काढून प्युरी तयार करून घेतलेली आहे. आता आपण पुढची तयारी करूया. एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल आणि 1 चमचा एवढं बटर टाकलेलं आहे. आता हे थोडंसं वितळल्यानंतर आपल्याला यामध्ये मिरची पावडर टाकायचे. मी कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे. कढई थंड आहे आणि तेल पण थंड आहे. यामध्येच आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची, जेणेकरून आपल्या रेसिपी जो आपण पदार्थ बनवणार आहे त्याला छान कलर येईल. यासाठी तुम्ही बघू शकताय थोडेसे बबल्स यायला चालू झाले. तेल थोडं गरम व्हायला लागले. आता याच स्टेजमध्ये आपल्याला एक मेन गोष्ट करायची, ती म्हणजे आपण बनवलेली ग्रेव्ही ही आपल्याला गाळून घ्यायची. असं केल्यामुळं आपल्याला सॉफ्ट सिल्की स्मूथ ग्रेव्ही मिळेल. आणि शाही पनीरला जशी सॉफ्ट सिल्की ग्रेव्ही असते ना, तशीच सेम टू सेम इथं आपली तयार होईल. एका चाळणीमध्ये, मोठ्या चाळणीमध्ये आपल्याला ग्रेव्ही काढून स्पॅच्युलाच्या साह्याने असं फिरवत त्याला छान गाळून घ्यायचं आहे. आणि जो राहिलेला चोथा आहे तो टाकूनच द्यायचा आहे. आता हळूहळू या ग्रेव्हीला आपण एकदम कमी गॅसवरती छान शिजवून घेणार आहे, म्हणजे ग्रेव्हीमधील फ्लेवर चांगले उतरले जातील भाजीला आपल्या. त्यासाठी याला एक 2-3 मिनिटे परतवून घेऊन मी याला झाकण ठेवून आता एक 5 मिनिटांची वाफ काढणार आहे. 5 मिनिटांनी बघू शकताय तुम्ही
तेल सुटलेलं आहे साईडून आणि ग्रेव्ही चांगली सॉफ्ट अशी शिजली गेली आहे, सॉफ्ट सिल्की झाली आहे. आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकले. तो याची ग्रेव्ही थोडी थिकच छान वाटते, जास्त पातळ छान वाटत नाही ती. यासाठी काय भारी दिसते ना ग्रेव्ही. घरामध्ये तर याचा घमघमाट असा वास सुटलेला आहे. बघू शकताय तुम्ही हॉटेल सारख्या चवीची स्मूथ सिल्की ग्रेव्ही आपली तयार होते. आता याला 10 मिनिट झाकून थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण याला शिजवून घेऊया. नंतर यापुढे इथे थोडीशी ग्रेव्ही आपली छान शिजली गेली. आता पनीर ॲड करायचं आहे. यामध्ये पनीर ॲड केल्यानंतर आपल्याला इथे 3 ते 4 मिनिटच शिजवायचं आहे, जास्त शिजवायचं नाही, नाहीतर पनीरचं टेक्स्चर रबरी होतं आणि ते चवीला छान लागत नाही, त्याचा सॉफ्टनेस निघून जातो. यासाठी या स्टेजला मी थोडंसं यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि झाकून 2 मिनिटांची वाफ काढून बघू शकताय. आहा, काय ग्रेव्ही दिसते ना. बघितलंत ना तुम्ही, घरी शाही पनीर बनवणं तसंही एवढं काही अवघड नाही. त्यामध्ये आता थोडीशी 1 चमचा कस्तुरी मेथी आपल्याला थोडीशी चोळून टाकायची, म्हणजे त्याचे फ्लेवर उतरले जातील यासाठी. नंतर यामध्ये आपल्या सर्व मसाल्यांची चव बॅलन्स होण्यासाठी इथे मी चिमूटभर साखर ॲड करणार आहे. जास्त नाही, 1 चिमूटभरच ॲड केलेली आहे मी. आणि त्यामुळे होईल काही, सर्व मसाल्यांचे जे उग्रवास असतील ते व्यवस्थित बॅलन्स होतील यासाठी. नंतर थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि याला छान असं मिक्स करून झाल्यानंतर जी आपण क्रीम फेटून घेतली होती, तर मी दुधाच्या साईमध्ये थोडंसं दूध टाकून फेटून घेतलेलं होतं ना, तीच क्रीम आपल्याला यामध्ये आता शाही पनीरमध्ये टाकून घ्यायची आहे. ती छान दिसते ना. याला छान असं पसरवून घेऊन तयार आहे आपली शाही पनीर डिश. मग तुम्ही पण नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब